हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आहे तो 30 सप्टेंबरच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर 30 सप्टेंबरच्या अगोदर कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती, डेट, टायमिंग सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। नवीन शासन निर्णय काय आलेला आहे याच्याविषयी सुद्धा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आज तारीख आहे 21 सप्टेंबर 2024। तर आजची लेटेस्ट अपडेट काय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात याच्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर बघा, भरपूर ताईंचं म्हणणं होतं की आम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेमधून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। तर काही ताईंचं म्हणणं होतं की आम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पहिला हप्ता मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला 3000 रुपये मिळालेले आहेत, परंतु आम्हाला तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत आमच्या बँक खात्यावरती। तर ते कधीपर्यंत जमा होतील सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सर्व क्लिअर करणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर आता आपण लेटेस्ट अपडेट काय आहे ते आपण लेटेस्ट अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना थर्ड हप्ता तिसरा हप्ता विषयी आपण माहिती बघणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देत आहे। या योजनेचे आतापर्यंत 2 टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। तर बघा, भरपूर महिलांना अगोदरच्या हप्त्यामध्ये 3000 रुपये मिळालेले आहेत आणि अशा सुद्धा भरपूर महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा या योजनेमधून मिळालेला नाहीये। तर आता बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। अशा सर्व महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये प्रत्यक्षमध्ये आहेत। तर अशा महिलांना कधीपर्यंत लाभ मिळेल याच्याविषयी आता अपडेट सांगणार आहे। तर बघा, अशामध्येच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे आणि जमा करायची वेळ, तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे। त्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे। चला तर आता आपण या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या की लाडकी बहिणींचा जर तिसरा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल किंवा त्याचा लाभ मिळवायचा असेल, कोणतीही अडचण न येता, तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणे अनिवार्य आहे। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी लास्ट डेट सुद्धा सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये भेटून जातील। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 टप्प्यामध्ये पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती सरकारने जमा केलेले आहे आणि लवकरच या योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाठीमागे सांगण्याप्रमाणे की 14 ते 17 सप्टेंबर किंवा 19 सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होणार होते, परंतु असं झालेलं नाही। भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो अजूनपर्यंत मिळालेला नाहीये। तर ते पैसे कधीपर्यंत मिळतील, असं का झालेलं आहे याच्याविषयी सुद्धा सर्व माहिती सांगणार आहे। तर बघा, 3 महिन्याचे 4500 लवकर जमा होऊन महाराष्ट्र सरकारने मागील 2 टप्प्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा केले आहे। आणि आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व महिलांना 3 महिन्याचे पैसे मध्ये 4500 रुपये डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। तर बघा, आता हे कोणतं काम आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला करणे आवश्यक आहे जर तुम्हाला हे 4500 रुपयेचा लाभ मिळवायचा असेल तर। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे, परंतु अर्ज मंजूर झाला म्हणजे पैसे मिळणार असे नाहीये, तर याचं उत्तर काय आहे ते बघा। विशेष म्हणजे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आणखी काही कामे करावी लागतात, त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात। तर ते कोणती कामे आहेत आता त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा तुम्ही अर्ज केले असेल तेव्हा तुम्हाला आधार संबंधित माहिती मागितली होती आणि त्यामध्ये आधार कार्डला तुमचे खाते लिंक आहे का असं पर्याय तुम्हाला तिथे दिलेल्या होत्या। आणि जर तुमचे आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून पुढील तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये घेण्यासाठी। ठीक आहे, तर या काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे की बँक आधार लिंक कसे करावे। भरपूर महिलांना
याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार लिंक करायचे आहे. आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार लिंक फॉर्म सोबत पासबुक, आधार कार्ड जोडून बँक कर्मचाऱ्याकडे द्यायचं आहे. या बँकेत कर्मचारी 1-2 दिवसामध्ये तुमचे खाते आधार लिंक करून देतील. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, महत्वाचा मेन टॉपिक की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे याचे पैसे कोणत्या तारखेला जमा होतील याच्याविषयी डेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या दिवशी तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे याचे पैसे भेटून जातील. तर बघा, आता भरपूर महिलांचं असं मत होतं की आम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये आमचा अर्ज मंजूर झालेला आहे, म्हणजे अर्ज सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे. अर्ज अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. तर याचं काय रिझन होतं? तर ते महत्वाचं रिझन असं होतं की त्यांचं जे डीबीटी लिंक नव्हतं, म्हणजे बँक सिडिंगचा जो स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह नव्हता. तुमचा बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असणे खूप इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळेल. तर आता आपण बघूया तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होईल. तर बघा, राज्यभरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता 28, 29, 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा, 28 ते 30 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या कालावधीमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे भेटून जातील, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा, त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवावे, जेणेकरून या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीये. तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की लेट का होत आहे, किंवा हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते येण्यामध्ये विलंब का होत आहे, याचं काय रिझन आहे, काय कारण आहे की पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. तर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्हाला सर्वांना माहित आहे की स्वतःचा फॉर्म स्वतः तुम्ही भरू शकत होता नारी शक्ती ॲपवरून किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून. परंतु याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गैरप्रकार झालेला आहे. जे लोक किंवा भरपूर असे लोक आहेत की जे या योजनेसाठी पात्र नाही, तरी सुद्धा त्यांनी अर्ज भरून या योजनेच्या माध्यमातून पैसे वगैरे मिळवलेले आहेत. असे भरपूर ठिकाणी गैरप्रकार वगैरे झालेले आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी आता सध्या तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत सर्वांनी लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2,40,00,000 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत. या सर्व फॉर्मची सध्या छाननी सुरू आहे आणि या छाननीमध्ये आता ते तपासणी करत आहेत की खरंच ज्या महिलांना 1,500 रुपयाची किंवा या योजनेची गरज आहे अशा गरजू महिलांपर्यंतच ही योजना जावी. म्हणजे ज्या महिलांना गरज नाहीये किंवा ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांनाच या योजनेतून लाभ मिळावा, म्हणून यासाठी आता सध्या तुमच्या फॉर्मची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे येण्यामध्ये विलंब होत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाहीये. सर्वांना पैसे मिळणार आहेत. तुमचा फॉर्म जर अप्रूव्ड झालेला आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे तर तुम्हाला 100% पैसे भेटून जातील. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.